आज शरद पवारांची माढा लोकसभा याच्या अनुषंगानं दहिवडीमध्ये सभा पार पडते आणि या सभेच्या निमित्तानं शरद पवारांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की नक्की या ठिकाणचं वातावरण काय सांगाल? महाविकास आघाडीसाठी इथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे? महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी आदरणीय पवारसाहेब आज या ठिकाणी येत आहेत। त्यांच्यासोबत जयंत पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पण येत आहेत। गेले 8-10 दिवस आम्ही तालुक्यामध्ये फिरतोय, गावागावाला गेलोय, कोपरा सभा झाल्यात, कार्यकर्त्यांचा मेळावा झालाय। एकंदरीत दिसतंय की लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, जनमानसांच्या मधून उठाव झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं लोकांना वाटतंय की तुतारीला साथ द्यायला पाहिजे। त्याचा परिणाम म्हणून काही नेते या ठिकाणी तुतारीचा लोकांच्या मताचा आदर ठेवून तुतारीच्या मागे ठामपणे उभा राहिलेले आहेत आणि एक चांगलं वातावरण झालं आहे। शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रामुख्यानं शेतकऱ्यामध्ये सगळ्यात जास्त अस्वस्थता दिसते, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे। गेले 15 वर्ष पाणी आज मिळेल उद्या मिळेल या पद्धतीनं सांगितलं जातंय। चियकटापूरचं पाणी या ठिकाणी आणलं पण ते पाणी नदीमध्ये सोडलं नाही। खरं तर दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या प्रचंड झळा आहेत आणि लोकांना वाटतंय की याच्यामध्ये आपल्याला पाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। उरमुडीचं पाणी ज्या भागामध्ये दिलं जातंय त्या भागामध्ये त्याचं वाटप योग्य पद्धतीनं होत नाही। काही ठिकाणी लोकांच्या प्रचंड तक्रारी आहेत की लोकप्रतिनिधी सांगतायत की तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला भेटा, गुलाल उचला, पक्षात सामील व्हा, मग पाणी मिळेल। आता या दुष्काळाच्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असं वर्तन करणं योग्य नाही आणि त्याचा परिणाम लोकांच्यामध्ये उद्रेकामध्ये झाला ही वस्तुस्थिती आहे। हे प्रभाकर देशमुख होते आणि यांचं आपण बोलणं ऐकलं। काय सांगाल? शरद पवार साहेबांची सभा या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहेत। आत्ताच त्यांनी सांगितलं की पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। माढा असेल, माळशिरस असेल किंवा सांगोला असेल या ठिकाणी पण सुद्धा पाण्याची तुटवडा आहे। काय सांगाल की मागचे जे खासदार आहेत त्यांच्याकडून पाण्याचं हे झालेलं नाही आहे सगळं? पवारसाहेबांची आज इथं सभा होती आणि ह्या सभामध्ये विशेषतः म्हणजे पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्याच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते आणि इतर काही सगळे मित्रपक्षाचे सगळे मिळूनची आजची सभा होते आणि वस्तुस्थिती की पाण्याच्या संदर्भामध्ये भुलभुलैया मोठा केला जातोय। प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं जनतेच्या डोळ्यामध्ये अजूनसुद्धा पाणी आहे। आजसुद्धा या मान तालुक्यामध्ये जवळ 80 गावांमध्ये टँकर सुरू आहेत आणि असं असताना कोणतरी स्वतःला जलपुरुष म्हणून घेत आहे। सगळेच भाग असेल, माढा असेल, करमाळ असेल, सांगोला असेल, मानखटाव असेल, या सगळ्या भागांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे आणि असं असताना दुष्काळ असताना सुद्धा ही मंडळी कशा पद्धतीनं जलपुरुष आहोत म्हणून सांगतात त्याचं लोकांच्या समोरही फार मोठं कोड आहे। खऱ्या अर्थानं जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि जनतेच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। इथं जमिनीवर कुठं पाणी दिसत नाही, ते टँकरमध्ये दिसतंय, ही परिस्थिती आहे। मागच्या वेळेला आपली भूमिका वेगळी होती, आत्ताची भूमिका वेगळी आहे। शरद पवारांसोबत आपण आहात, काय नक्की कारण आहे याचं? मागच्या वेळी मी असेन किंवा आत्ताचे जे उमेदवार आहेत आमचे धैर्यशील मोहिते पाटील यांची सगळी भूमिका फॅमिली आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो। मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीचं काम केल्यावरती आम्हाला किमान मदत राहू दे, पण या उमेदवाराकडून त्रास झाला। मोहिते पाटील कुटुंबाला त्रास झाला, माझ्यासारखे आम्ही या भागामध्ये जवळ 23,000 मताचं लीड दिलं होतं मानखटाव तालुक्यातून आणि असं असताना पुढच्या 5 वर्षामध्ये मदत नाही, पण सातत्याने कार्यकर्त्याला त्रास द्यायची भूमिका घेतली। या मानखटावमधला आमचा कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही सामान्य माणूस कधी भेटायला गेला तर खासदारांनी 5 वर्षामध्ये भेट दिली नाही। किंबहुना एका व्यक्तीकडे मान तालुक्यात ज्यांचं आमचं जमत नाही त्या माणसाकडे जा किंवा बोराटवाडीला जा, त्यांनी मला सांगू द्या, मग मी तुमचं काम करेन, अशी भूमिका मांडली आणि त्यामुळे या मान खटाव तालुक्यातले लोक आता एवढी चिडलेत, लोकांच्यामध्ये इतका असंतोष आहे। मुळातच आता पवारसाहेबांची क्रेज आहे, तुतारीची क्रेज आहे आणि त्या जनतेमध्ये इतकी नाराजी आणि इतका राग आहे। हा सगळ्याचा उद्रेक तुम्हाला येणाऱ्या 7 तारखेला मतदानाच्या सुरुवातीमध्ये दिसेल आणि जे काय चित्र रंगवलं जातं आहे हे आभासी चित्र आहे। वास्तव जसं दुष्काळाचं चित्र आहे, एक आभासी चित्र सांगितलं जातं की हा तालुका जलमय झाला आहे, पण खरं अवस्था अशी आहे की 80 गावात टँकर चालू आहेत आणि तुम्ही क्लिप बघा त्यांच्या गाडीची हे फिरते, प्रचाराची गाडी फिरते आणि ते सांगतात की पाणी आणलं जलमय तालुक्याला 80-85 गावांमध्ये पाणी फिरते। 85 गावात पाणी फिरण्यापेक्षा 85 गावात टँकर चालू आहेत, ही वस्तुस्थिती आहे।
मात्र त्यांच्या बोलण्यातून तर येतंय की कोट्यावधींचा निधी या ठिकाणी आला, कोट्यावधींची कामं झाली माढा लोकसभा मतदारसंघात. मग हे काय? नाही, कोट्यावधीचे नाही, 1,00,000 कोटीचे सांगतायत. खासदारांची क्लिप फिरते आपण बघितलं असेल. त्यांनी सांगितलं की 1,00,000 कोटीची कामं या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मी केलेत. एका तासाला 1,000 का 2,000 कोटीची कामं तासाला केलेत. आता तुम्ही पण गावगाव फिरताय, तुम्ही पत्रकार बांधवात, इथं भेटले आजूबाजूला जे आपल्याला एक हजारो कार्यकर्ते आज दिसतील, यांच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एखाद्या कार्यकर्त्याला विचारा की त्याच्या गावामध्ये 1 रुपयाचा निधी आहे का? म्हणजे खासदारांच्या माध्यमातून कुठल्या गावामध्ये रुपयाचा 12 पैशाचा निधी आहे, तर ते सांगतात की एका गावामध्ये माझा साधारण 1,200 कोटीचा निधी आहे. म्हणजे साधारण त्यांनी जे हिशोब सांगतात 1,00,000 कोटी भागिले साधारण 850-900 गावं या मतदारसंघातली, माढा मतदारसंघातली जर बघितलं तर एका गावाला 1,200 कोटी यायला पाहिजेत. 12 पैशाचा निधी नाही. मग हे असं खोटं बोल पण रेटून बोल हे आता फार दिवस चालणार नाही. हे सगळं लोकांच्या लक्षामध्ये आलंय आणि त्यामुळं खोटं बोलून पण रेटून बोल, त्याला या खोट्याला माणूस खऱ्यानं उत्तर देईल आणि येणाऱ्या 7 तारखेला तुतारी वाजवून दाखवेल. बाबा, आपण गेले कित्येक वर्ष ह्या निवडणुका पाहत असाल. अनेक निवडणुका आपल्या हयातीमध्ये झाल्या. 57 पासून 17 वर्षाच्या वयाचा होतो. आतापर्यंत तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या असतील, पाणी आणू, विकास करू, झालं काही झालं नाही. म्हणजे ही शरद पवारांची मुख्यमंत्री असताना जे काय तालुक्यामध्ये कामं झाली त्यानंतर पुढे कामच झाली नाहीत. म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर कामं अजिबातच झाली नाहीत. म्हणजे नाही, आता शरद पवार या ठिकाणी येत आहेत, सभा होणार आहे, आपल्याला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? शेतकऱ्याचे प्रश्न जरा महत्वाचे आहेत सगळ्या प्रश्नापेक्षा. शेतकरी सुधारला, शेतकऱ्याच्याकडं उत्पन्न झालं तर जनतेला अन्न मिळणार आहे. शेतकरी हा महत्वाचा केंद्रबिंदू मानून साहेबांनी म्हणजे जे निर्णय घेतले शेतकऱ्याच्या हिताचे ते चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाही, पण आता ते खासदार आहेत, त्यांच्याकडून सांगितलं जातंय की कोट्यावधींचा निधी आणला, पाणी दिलेलं आहे. हे खरं आहे का? नाही, हे काय खरं नाही. म्हणजे आपला अनुभव काय सांगतो या निवडणुकीतला? काय आता शेवटी कसं आहे की जनता आणि भाजपवाले जरा तयारीची मंडळी आहे माझ्या ह्यानं. म्हणजे पूर्वीचे जर मागं हे जर बघितलं ना आत्ताचं, सध्या पैशावर राजकारण जास्त म्हणजे कल देते. पैसा जरा त्यांच्याकडे जास्त आहे, परंतु ह्या वेळेला पैशाचा उपयोग होणार नाही. असं होणार नाही. हो, नाही होणार. पण मला सांगा, धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा भाजपमध्ये होते आधी. आता तिकीट मिळते म्हणून ते महाविकास आघाडीकडे आले, शरद पवारांच्याकडे आले. मग ते सुद्धा भाजपमध्येच होते. मग काय, कशा पद्धतीनं तुम्ही बघताय? नाही, कसं आहे ते भाजपमध्ये गेले तरी काही प्रसंगानं किंवा काय म्हणजे घटनेमुळे गेले. म्हणजे मूळ त्यांचं घराणं किंवा त्यांचे आजोबा शंकरराव मोहित्यापासूनचा मी कार्यकर्ता आहे. शंकर कारखान्याला शेअर्स गोळा करणं हे ते म्हणजे असं म्हणजे त्यांच्या मूळ रक्तामध्ये होतं. पण काही अपघातानं ते घडलं गेलं, भाजपमध्ये गेले. त्यामुळं त्यांनी भाजपचं सगळं बघितलं आणि नंतर त्यांनी निर्णय घेतला की मूळ आपल्या ह्याच्यामध्ये. पण आता वातावरण काय आहे, अनुभव काय सांगतोय तुमचा? माझा अनुभव म्हणजे तुतारीची सीट हे होईल असं माझं. म्हणजे आता वयाच्या मनानं किंवा राजकीय याच्या दृष्टीनं माझा जरा थोडा जनरल नॉलेज बरं आहे म्हणजे असं. त्यामुळे आपण हे ज्येष्ठ नागरिक यांचं मत पाहिलं, त्यांचा अनुभवही त्यांनी सांगितला. काही तरुण लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहोत. काय सांगाल? शरद पवारांची सभा आहे, एका बाजूला तरुण खासदार आहेत भाजपचे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कोट्यावधींची प्रचंड कामं केली आहेत आणि ते वेळोवेळी पाहायला सुद्धा मिळालं, बरोबर? मग आता तुमचं म्हणणं काय? शरद पवारांची सभा आज या ठिकाणी होते, काय सांगाल? कोट्यावधींची कामं फक्त कागदावर झालेली आहेत, कामं ॲक्च्युअलमध्ये कुठंच दिसत नाहीत. मी दुळदेव गावचा नागरिक आहे. दुळदेवमध्ये पण MIDC जाहीर केली, लोकांच्या जमिनीवर शक्के टाकले, पण सध्या कुठेही MIDCचं नुसतं नारळ फोडला, पण MIDCचं कुठेही चित्र नाही. लोकांची पूर्णपणे फसवणूक होत आहे. बँगलोर मुंबई कॉरिडॉर होणार म्हटले, लोकांवर दुळदेवच्या नागरिकांवर अन्यायपूर्ण निर्णय घेतलेला आहे. जमिनीवर शक्के पडल्यामुळे लोकांना कर्ज घेता येत नाहीत. असे प्रत्येक म्हणजे नुसतं बोलगेवडापण आहे, काही करायचं नाही. लोकांचं म्हणजे तिथं आंदोलन होऊन सुद्धा एकदाही खासदार साहेब आले नाहीत, विद्यमान खासदार साहेब, की लोकांचे बाबा काय व्यथा आहेत, काय अडचणी आहेत, अशी परिस्थिती आहे सध्या.
महत्त्वाचे प्रश्न या लोकसभा मतदारसंघातले तुमच्या तालुक्यातले काय आहेत जे व्हायला पाहिजेत अजून झाले नाहीत? आमच्या लोकसभेमध्ये पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. लोकसभा म्हणण्यापेक्षा मानखटाव भागामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. पण पाणी फक्त यांनी बोटिंग पुरतं आणलं, बोटिंग केलं आणि परत पाण्याचं नावच नाही. आता दुर्दैव भागामध्ये तर किती 40 वर्ष झालं लोक म्हणतात पाणी येणार, पाण्यात प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की पाणी म्हणले. काय तुम्ही काय म्हणता? आता पिण्याची पाण्याची एवढी अवस्था बेकार आहे. लोकप्रतिनिधी लक्ष नाही, खासदाराचं लक्ष नाही. पहिलं कसं होतं, नारोचा रोग दाखवा आणि 10,000 मिळवा. तसं आता या मतदारसंघात खासदार दाखवा आणि 10,000 रुपये मिळवा, हे अशी परिस्थिती झालेली आहे. हे का फक्त इलेक्शन पुरतंच येतात. मी मासावडी गावचा आहे ना. हे म्हणतात खासदार दाखवून 10,000 मिळवा, असं आहे का परिस्थिती? वाटते का तुम्हाला? असं काय वाटत नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की जर महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर शरद पवाराशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण बळीराजा म्हणून आपल्या सर्वांचा एकच राजा आहे, तो म्हणजे शरद पवार. हे सगळ्या आपण तरुणांची मतं पाहिली. खरं पाहायला गेलं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक समस्या असल्याचं या लोकांच्याकडून सांगण्यात येते. शरद पवारांची या ठिकाणी आज सभा आहे. शरद पवार या स्थानिक मुद्द्यांवर काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र भाजपचे जे खासदार आहेत रणजित नाईक निंबाळकर यांनी अनेक वेळा पत्रकारांसमोर सांगितलेलं आहे किंवा त्यांची कामं दाखवलेली आहेत की कोट्यावधी रुपयांची कामं या ठिकाणी केल्याचं सुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलंय. मात्र त्यांच्या विरोधात सध्या आरोप होत आहेत की पाण्याची समस्या जी आहे ती अजून तशीच या ठिकाणी आहे. मान तालुका असेल, खटाव असेल किंवा कोरेगाव उत्तरचा भाग असेल, या ठिकाणी अजूनही दुष्काळी परिस्थिती आहे. तसंच माडा असेल, माळशिरस असेल, सांगोल्याचा भाग असेल, या ठिकाणी सुद्धा पाणी मिळालं नाही आहे अशी इथल्या लोकांचे आरोप आहेत. यामुळं शरद पवार या स्थानिक मुद्द्यांवर बोलतात का, पाण्याच्या प्रश्नावर काय बोलतात? कारण एका आजोबांनी मगाशी सांगितले की गेल्या कित्येक वर्षांपासून मी निवडणुका पाहतोय, मात्र फक्त आश्वासनं दिली जातात आणि ही पूर्ण होत नाहीत. याच्यामुळं सध्या शरद पवारांशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. इथला जर विकास करतील, पाण्याची समस्या जर दूर करतील तर ते शरद पवारच करतील असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे. याच्यामुळं आम्ही शरद पवारांसोबत असल्याचं सुद्धा लोक सांगतायत. खरं पाहायला गेलं तर आज शरद पवारांच्या 2 सभा सातारा जिल्ह्यात होत आहेत. त्यातल्या एक सभा जी आहे ती दहिवडीमध्ये होते. ती माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं ही सभा होते. महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील आहेत आणि त्यांच्या विरोधात जे भाजपचे उमेदवार आहेत ते रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत हे आहेत. आणि यांच्याबद्दल या ठिकाणी जी धैर्यशील मोहिते पाटील आहेत यांच्यासाठी या ठिकाणी ही सभा होते. आणि याच्यामुळं सगळ्या लोकांचं लक्ष जे आहे ते शरद पवार काय बोलतायत, काय भावनिक आव्हान करतायत का, किंवा स्थानिक मुद्द्यांवर काय बोलतायत, स्थानिक मुद्द्यांना हात घालतायत का, किंवा शरद पवार आरोप काय करतायत हे पाहणं सुद्धा या लोकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाटणमध्ये सभा होते दुपारी. इथली सभा झाल्यानंतर ही शशिकांत शिंदे यांच्या प्रचारात ती पाटणमधली सभा होणार आहे. आणि या सभेकडे सुद्धा विशेष लक्ष असणार आहे, कारण शशिकांत शिंदे जे आहेत हे खासदार उदयनराजेंच्या विरोधातले उमेदवार आहेत. याच्यामुळे शरद पवारांनी या ठिकाणी सुद्धा ताकद लावल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळते. सातारा लोकसभा मतदारसंघ जो आहे ते स्वतःकडे ठेवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करतायत. तसंच माढा लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा स्वतःकडे राहावा, स्वतःच्या पक्षाकडे राहावा यासाठी सुद्धा प्रयत्न करताना शरद पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच आज पाटणमध्ये सुद्धा शरद पवार उदयनराजेंवर काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण 2 दिवसापूर्वी उदयनराजेंनी जी पत्रकार परिषद घेतली होती याच्यामध्ये शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणवतात, तसंच यशवंत विचार घेऊन पुढे चालतात असं ते म्हणतात. मग असं असताना त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी अजूनपर्यंत यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार का दिला गेला नाही, का त्याची मागणी शरद पवारांनी केली नाही, अशी टीकासुद्धा उदयनराजेंनी केली. शरद पवारांना असे प्रश्न विचारले. त्यामुळे शरद पवार याच्यावर सुद्धा काय बोलतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन तुषारसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, दहिवडी.